नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. रेवा आलेली असते रमाकडे आणि म्हणते की रमा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला खूप दिवसापासून माहीत आहे, अथर्व आल्यापासून तुझं आणि अक्षयचंही जमत नाही. आपण दोघीही एकट्या पडलेलो आहोत. मला तर असं वाटतं तू मला साथ दिली तर आपण अथर्वला बाहेर काढू शकतो. रमा म्हणते की हे बघ रेवा, मला तुझी कोणतीच गोष्ट खरी वाटत नाही. तुझ्या प्रकारे मला छळलंयस ना आणि आत्तापर्यंत इतका खोटं बोलत आलीस ना की मी तुझ्यावर कसा विश्वास करू. आणि एक लक्षात ठेव, हे बरोबर आहे की अथर्वला मला घरातून बाहेर काढायचं आहे, पण मी तुला साथ नाही देऊ शकणार. अथर्वबरोबर मी तुलासुद्धा ह्या घरातून बाहेर काढणार आहे. आता रेवाला खूप राग येतो. रेवा रागानेच निघून जाते. तर दुसरीकडे तिघाही भाऊ एकत्र आहेत म्हटल्यावर अथर्व म्हणतो की चला तर मग एक एक पेग होऊन जाऊ दे. लगेचच तो दारूचे ग्लास भरून आणतो आणि सगळ्यांना देत पार्टी करत असतो. इथे आता सर्वजण भारावून जातात आणि त्याचं ऐकतात आणि म्हणतात की खरंच आपण पहिल्यांदाच एकत्र आलो आहे, तर मग अथर्वचं बरोबर आहे. आणि सर्वांना अथर्व दारू पित असतो आणि स्वतः खूपच बिहेव करत असतो की आता मग खूप मजा येईल असं. तर दुसरीकडे रमा रेवाचाच विचार करत असते की रेवा हे बरोबर बोलत होती का, कसा विश्वास करू मी रेवावरती. खरंच रेवा आणि मी एकत्र आले तर अथर्व घराच्या बाहेर जाऊ शकतो का, असं विचार करत असतानाच तिथे अक्षय येतो. आता रमा अक्षयला बोलत असते की हे काय तुम्ही दारू पिऊन आलात. अक्षय म्हणतो की रमा, मला माहीत होतं की तुला दारू पिलेला मी आवडत नाही, पण काय करू, अभि दाता सर्वजण बसले होते आणि त्यामुळे आम्ही एक एक पेग घेतला. मला ना ह्या वेळेला कळतच नाही आहे काय चाललं आहे. मी कोणाचं ऐकू, कोणाला विरोध करू, कोणाला सपोर्ट करू, मला काहीच नाही कळत आहे काय चाललं आहे ते. तर मग रमा म्हणते की हो असं काय करताय तुम्ही. एकतर हे बघा, हे सत्य आहे की ते शशिकांत मुकादमचं तुमचं जमत नाही, पण ते तुमचे बाबा आहेत हे विसरू नका. तुमचं कर्तव्य तुम्हाला करावंच लागेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की माझ्या बाबांचं काही बरं वाईट झालं तर मग मी कोणाला सिद्ध करू, कोणाबरोबर भांडू, आणि मी तुमच्यासारखा नाही आहे हे कोणाला सिद्ध करू. तेव्हा आता रमा म्हणते की काहीच गरज नाही आहे सिद्ध करायची. तर अक्षय म्हणतो की कशी गरज नाही आहे, मी त्यांच्यासारखं कधीच झालो नाही आणि त्यांच्यामधला एक गुणही माझ्यामध्ये नाही आहे. पण कसं आहे ना, माझ्या आईची अवस्था मला पाहवत नाही आहे. माझ्या आईला जो त्रास होतो आहे तो पाहून मला खूप त्रास होतो आहे. माझ्या आईची अशी अवस्था पाहून मी वेडा होईल का रमा. तर रमा म्हणते मी तुम्हाला इतकंच सांगते की ते शशिकांत मुकादमला बऱ्या बोलाने माफ करा, मोठेपणाने जा आणि स्वतःचं कर्तव्य करा. त्यांना तुमची गरज आहे. आई तिथे एकटे आहे, तुम्हाला कळतं आहे ना मला काय म्हणायचे ते. आणि मग तुम्ही जर आता कर्तव्य केलं नाही आणि उद्या जर त्यांना काही बरं वाईट झालं तर मग तुम्हाला आयुष्यभर तो पश्चाताप राहील. त्यापेक्षा जा आणि स्वतःचं कर्तव्य करा. आता रमा खूप समजवत असते अक्षयला आणि म्हणते की करणार ना त्यांना माफ. आता अक्षय विचार करायला लागतो, म्हणजे मी शशिकांत मुकादमला माफ करायचं, मी त्यांना बाबा बोलू, पण रमा तुला असं वाटतं की मी त्यांना बाबा बोलून ते सुधारतील आणि माझ्याशी चांगलं वागतील. आतापर्यंत फक्त ते मला त्रास देत आले, त्यांनी फक्त छळले मला. हा विचार कधीच केला नाही की तो आपल्या पोटचा मुलगा आहे. मग मी त्यांना का माझं मानू. आणि मग आता रमा पुन्हा म्हणते हो प्लीज त्यांना माफ करा, त्यांचं काही बरं वाईट झालं तर तिकडे आईंची काळजी कोण घेईल. म्हणून आता अक्षय तिचा रमाचा ऐकतो. तर दुसरीकडे आजी खूप रडत असतात. जान्हवी त्यांना विचारपूस करायला आलेली असते. तर त्या खूप भावूक होऊन म्हणतात की काय अवस्था झाली आहे माझ्या मुलाची, मला बघवत नाही आहे. माझ्या मुलाने नुसतं आई म्हटलं ना तरी माझा जीव असा कासावीस होतो. किती लागले का त्याला माझ्या. जर शशिकांतचं काही बरं वाईट झालं ना तर मग माझं काही खरं नाही, मी नाही जगणार. तर जान्हवी म्हणते की असं काय म्हणताय, आम्ही आहोत ना आणि काही होणार नाही. शशिकांत मुकादम लवकर बरे होतील आणि घरी येतील. प्लीज जास्त विचार करू नका, सर्व काही ठीक होणार आहे. आता जान्हवीने दिलेला धीर पाहून आजी लगेचच ठीक होतात. तर पुढे आता अक्षय रमाचा ऐकून हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. त्याला रडायला येतं आणि मग तो बाबा बाबा असे आवाज देऊ लागतो. सीमाला खूप बरं वाटत असतं. तर सीमाचं आणि अक्षयचं बोलणं आता शशिकांत ऐकतो आणि लगेचच अक्षय म्हणतो की आई तुझा जरा झोपायला, मी आहे बाबांजवळ, मी घेतो त्यांची काळजी. सीमालाही खूप बरं वाटत असतं की अक्षय आला आणि खरंच त्याचं कर्तव्य करतोय. तितक्यातच अक्षय आणि सीमाच्या आवाजाने शशिकांत आवाज द्यायला लागतो की बछडा, माझा बछडा आलाय का ग सीमा. मला बाबा म्हणाला माझा बछडा. मग मला खूप बरं वाटते, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आता मला मृत्यू आला तरी चालेल, माझ्या बछड्याने मला बाबा म्हटलेलं आहे. तर सीमा खूप आनंदात असते, खूप खुश झालेली असते की अक्षयने बाबा म्हटल्यावर इतके खुश झालेले आहे शशिकांत मुकादम. त्यामुळेच आता पुन्हा शशिकांत मुकादम म्हणतात की अक्षय पुन्हा एकदा मला बाबा म्हण ना. अरे बछड्या कुठेस तू, ऐकतोयस ना, पण पुन्हा मला बाबा म्हण ना. तर आता अक्षय रागानेच भाऊक होऊन तिथून निघून जातो. सीमा खूप रिक्वेस्ट करत असते की अक्षय म्हणणार रे बाबा, तरी अक्षय निघून जातो. इकडे शशिकांत मुकादम म्हणतो की सीमा अगं ऐकलंस का तू, माझा बछड्या मला बाबा म्हणाला, माझ्या बछड्याला माझा नाही राग आलाय. मग आता मला कसलीही चिंता नाही आहे. आणि मग सीमाही खूप खुश झालेली असते. सीमा आता विचार करते की खरंच अक्षयने माझं ऐकलं आणि स्वतःचं कर्तव्य पूर्ण करतोय. खूप सीमा खुश झालेली असते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता शशिकांतला फोटोमध्ये
एक आरसा दिला जातो. त्या आरशामध्ये स्वतःची अवस्था पाहून शशिकांतला खूप वाईट वाटतं आणि तो खूप जोरात ओरडू लागतो की हे काय, हा मी आहे का? तेव्हा एक डोळा त्यांचा निकामी झालेला आहे शशिकांत मुकादमचा. डॉक्टरने त्यांना खूप काळजी घेण्यासाठी सांगितलेलं असतं. तर इकडे सीमालाही शशिकांतची अवस्था पाहून खूप राग येतो आणि खूप भीतीसुद्धा वाटत असते. त्यांना खूप धक्का बसतो. तर मग आता पुढे अजून असं पाहायला मिळतं की अक्षय रमाला शशिकांत मुकादमच्या गोळ्या घेण्यासाठी बाहेर पाठवतो आणि भाजीपालासुद्धा आणायला लावतो आणि उतरताना म्हणतो की रमा, तू भाजी घेऊन आणि औषधं घेऊन झाली की मला कॉल कर. आता रमा भाजी घेऊन औषधांच्या दुकानामध्ये गेलेली असते, पण तितक्यातच रमा तिचा फोन शोधत असते अक्षयला कॉल करण्यासाठी. मात्र तिच्या बॅगेमध्ये तिचा फोन नसतो, तिचा फोन हरवला आहे. आता रमा पुढे काय करणार? आणि हा फोन चोरण्यामागे अथर्वचा हात तर नसेल ना? अथर्व रमाच्याच आसपास असणार आहे आणि पुन्हा आता तो रमाला टार्गेट करतोय. प्रेक्षकांना रमा खूप घाबरलेली आहे. तर पुढे आता काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कशी वाटली ते. धन्यवाद.